आणि बाळाशेठ कांबरी साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया या अंतिम सामन्याचा। शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून बाळाशेठ कांबरी साहेबांची ओळख आहे आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण अंतिम सामन्याचा टॉस करूया। टॉस आपण करूया बघा लवकरात लवकर या टॉस साठी करण लहाने सामना असेल 2 षटकांचा। प्रथम बॅटिंग आहे मिताली 11 या संघाची आणि क्षेत्ररक्षण करतील जयराम प्रतिष्ठान हा संघ। आपण पाहू शकाल कासगाव प्रीमियर लीग सीझन 3 आहे आणि 2 षटकांचा सामना असेल। बाळाशेठ कांबरी साहेब देखील उपस्थित आहेत आणि सकाळपासून आपण पाहिलं गेलं तर प्रत्येक खेळाडूवरती पारितोषिकांचा वर्षाव केलाय। बाळाशेठ कांबरी साहेब जे अंबरनाथ तालुका प्रमुख आहेत आणि माजी सभापती पंचायत समिती, एक दानशूर व्यक्तिमत्व, शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून साहेबांची ओळख आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर मिताली 11 हा त्यांचा संघ आहे आणि तो संघ दाखल झालाय अंतिम फेरीमध्ये। मेगा फायनल चा सामना आपण पाहतोय, मेगा फायनलचा सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम। इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आपण पाहतोय, लॅप स्ट्रोक, दिल स्कूप, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार। पारितोषिक असेल मिताली 11 या संघाला ही सुवर्ण संधी आहे। पहिल्या चेंडूवरती येतोय हा चौकार फलंदाज पांडुरंग कांबरी यांच्या बॅटमधून।
बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 4. 2 षटकांचा हा सामना आहे. वसंत जयराम लहान यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. जयराम प्रतिष्ठान या टीम साठी. क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. ही खासियत आहे करण लहानेची, कारण की व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे करण लहानेकडे. आणि पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. धावसंख्या आहे 4. स्ट्राईक एंडला फलंदाज पांडुरंग आहेत. ऑन साइडला लॉब केला. क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिमा झेल पकडलाय. मिड विकेट सीमा रेषेवरती फलंदाज झाले बाद लागतोय. हा पहिला धक्का मिताली 11 या संघाला. फलंदाज पांडुरंग कांबरी. बॅक टू द पवेलियन. मनोहर खांबाळे यांना विनंती असतील आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फिंगर रोल केले होते, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर शांत ठेवलंय करण लहानेने या षटकामध्ये. धावसंख्या आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 4. प्रचंड वेग आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1/4. बाळू कडालीने या आधीच्या मॅच मध्ये मॅच विनिंग परफॉर्मन्स केला होता. ऑन साइड ला फटका चांगला आहे. बिगिट केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय बाळूच्या बॅट मधून. वन फॉर दी ओव्हर चा इशारा येतोय. धावसंख्या आहे 11. धावसंख्या 11 आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. दुसरं आणि अंतिम षटक. गोलंदाज आदित्यचं. बालू कडाली ऑन स्ट्राइक. बॅटची कडा आहे आणि इनफिल्डच्या वरून थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय बालू कडालीच्या बॅट मधून. आहे राऊंड विकेट. यावेळी लाईन पाहावी लागेल. धडपण दबाव आहे आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकडलेत योगराज बुटेरे यांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 16. अजूनही शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू शिल्लक हे अंतिम षटकामधील. ऑन साइड ला फटका फसला. मिस टायमिंग आहे. विघ्नेश जयेश करतील आणि
विघ्नेशने हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का, बाळू कडाली बॅक टू द पविलियन. कल्पेश येतोय नवीन फलंदाज. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील धावसंख्या आहे 16. हाफ ट्रॅकर आहे. पुन्हा एकदा मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगले केले होते आणि चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगली धावसंख्या मिताली 11 या संघाने बनवले. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकाराला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. बाळाशेठ कांबरी यांच्याकडून अंतिम चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा लेटकटचा फटका आणि खराब क्षेत्ररक्षण. दक्षला बीट करून चेंडू जातोय थर्ड मॅन, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि सलगचे आले 3 चौकार. बाळाशेठ कांबरी साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल कल्पेश लहाने यांच्यासाठी. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28 आणि 29 धावांचं टार्गेट सेट केलंय मिताली 11 या संघाने जयराम प्रतिष्ठान या संघासमोर. फिल्डिंग लावून घ्या आपण. बाळू फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि करण लहाने आपण बॅट्समन पाठवायचे आहेत लवकरात लवकर. काय काम करायचं त्याला. 29 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. जयराम प्रतिष्ठान या संघाला चॅम्पियनशिप मिळवण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धाव बनवायचे आहेत. मी विशेष आभार मानेन ज्यांनी 2 दिवस नक्कीच ज्यांनी आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पंचांची भूमिका बजावली.
आज योगराज बुटेरे यांना झोप खूप चांगली लागेल, कारण की काल ते 6 वाजेपर्यंत डोक्याच्या स्पर्धेमध्ये होते. सकाळी घरी गेले, 1 तासाची झोप घेतली आणि पुन्हा एकदा 8 वाजता इथे आले. ते 29 धाव बनवायचे आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार. तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे सलगच्या 3 षटकारांसाठी. बॅटची कडा आहे आणि शॉट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. 1च धाव्या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनल आपण पाहतोय. याचसाठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. जे स्वप्न पाहिलं होतं आयोजकांनी ते स्वप्न सत्यामध्ये उतरलंय, कारण की कासगाव प्रीमियर लीगचं पुन्हा एकदा यशस्वी आयोजन. फुलटॉस चेंडू आहे, स्वीप केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती. थोडेसे फंबल झाले आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 20 धाव बनवायचे आहेत. या सामन्यामध्ये पांडुरंग गोलंदाज आहेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाज जयेश टेंबे आहे. ज्या जयेश टेंबेने याआधी सामना जिंकून दिलाय. यावेळी फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल पकडलाय हा झेल आणि संपलाय. फलंदाज जयेश टेंबेचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का जयराम प्रतिष्ठान या संघाला. आणि 20 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅट्समन येतोय, आदित्य येत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती आदित्य आणि करण ही जोडी आहे. 8 चेंडू आणि बनवायच्या धावा 20 या सामन्यामध्ये. फुल टॉस चेंडू आहे, चांगला स्ट्रोक खेळले डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत मिळते. 1च धाव्या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 19 धावांची अजूनही गरज. 7 चेंडू शिल्लक. करण लहाने जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. हाफ ट्रॅकर आहे, पाठवला मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 13. हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहिले आजच्या या दिवसामध्ये. त्यांचं देखील विशेष आभार. जगदीश पाटील यांनी खूप चांगली साथ दिली, त्यांचं देखील विशेष आभार. आमचे नक्कीच समर्थ इव्हेंट्स लाईव्हचे देखील मी विशेष आभार मानतो. खास करून डीजे मास्टरचा देखील आभार मानतो. फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. मिळते. 1च धाव्या चेंडूवरती 5 चेंडू शिल्लक आणि
जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे जयराम प्रतिष्ठान या संघाला. अंतिम सामना सुरू आहे आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे की हा सामना कोण जिंकेल आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की हा सामना कोण जिंकेल. 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. कासगाव प्रीमियर लीग ऑन साइडला फटका चांगला, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. कासगाव गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. करण लहानेने अप्रतिम बॅटिंग. फुलटॉस चेंडू स्विच हिट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय हा षटकार. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय कासगाव प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ जयराम प्रतिष्ठान. अभिनंदन जयराम प्रतिष्ठान संघाचं, अभिनंदन मिताली 11 या दोन्ही संघांचं अभिनंदन. ज्या 8 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यांचं देखील अभिनंदन, कारण की सर्वांसाठी पारितोषिक आहेत. जाऊ का?